डे 4 मिशन 6090 ची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवशी सायन्स वनचं नक्की काय करायचंय 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. बरेच विद्यार्थी शॉर्ट्स किंवा रील्स बघून आले असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं की चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून रोजचे आय-एम-पी क्वेशन्स किंवा आय-एम-पी पॉइंट्स 2026 साठी कोणत्या-कोणत्या गोष्टींची तयारी करायची हे तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. ओके. सो सुरुवात करूया न विसरता आणि बऱ्यापैकी आधीचे काही डेज पाहिले नसतील तर बघून घ्या. डे 3 मिशन 6090 आधीच अपलोडेड आहे. ओके. आणि उद्या सुद्धा वेळेत तुम्ही डे 5चं बघाल. सो आता सगळ्यात महत्त्वाचं पेज वाईज बघायला गेलं आपण तर पेज 47 आणि 49 वरून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट हा पॉईंट करायचा आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जूल्स लॉ फिटिंग ह्या गोष्टीकडे मुलांनी पाहिलेलं नाही भरपूर एकदा. तर एकदा हे जूल्स लॉ फिटिंग बघून घ्या कारण खूप महत्त्वाचं आहे. सो जूल्स लॉ फिटिंग काही नाहीये. तर एच बरोबर एक सेकंड एच बरोबर आय स्क्वेअर आर टी हे एक फॉर्म्युला आहे. सो हीट जनरेट करण्याचा फॉर्म्युला आहे. जो हीट जनरेट होते जेव्हा करंट पास होतो. सो बऱ्यापैकी तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट की ते लॉ काय आहे, तो लॉ एकदा स्टेटमेंट वाईज प्रॉपरली पाठ करून ठेवा जेणेकरून तो बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल. ओके. दुसरी गोष्ट पुढे गेल्यानंतर प्रॅक्टिकल यूज इथे बल्बचं म्हणजे बल्ब, इलेक्ट्रिक हीटर आणि कुकर ह्या 3 गोष्टींचं ॲप्लिकेशन बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा राहील. ओके. दुसरी गोष्ट युनिट ऑफ KWH. ओके. हा जो आहे किलोवॅट पॉवर. आता सगळ्यात पहिली गोष्ट की इलेक्ट्रिक पॉवरचं जे युनिट असतं ते वॅट असतं. आणि वॅट सोबत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मोठं युनिट जे असतं ते असतं किलोवॅट आवर. शॉर्ट सर्किट काय आणि फ्यूजचं ॲप्लिकेशन काय हे सगळे जे आय-एम-पी पॉईंट्स आहेत पेज नंबर 47, 48, 49 तीनमध्ये हे तिन्ही पॉईंट म्हणजे हे सगळे पॉईंट्स मी आता मांडलेले आहेत. जेव्हा पण टेक्स्टबुक ओपन कराल ह्या पॉईंट्सला बाजूला ठेवा आणि मग ते अभ्यास करायला घ्या. जर टेक्स्टबुक तुमची ओपन असेल तर हे पॉईंट सगळे आत्ताच मार्क करून ठेवा. वेगळ्या कलरचा पेन वापरा. आधीच सांगितलेले. आधीचे व्हिडिओ जर काही पाहिले नसतील तर प्रॉपरली व्यवस्थित शेवटपर्यंत बघायचे. पेज नंबर 50 सगळ्यात आय-एम-पी कोणत्या-कोणत्या गोष्टीकडे पेज नंबर 50 वरती लक्ष द्यायचे. सो पेज नंबर 50 आहे. फ्यूजचे टाइप्स आहे काहीतरी. तर ते पाहिले नसतील तुम्ही ते पाहून घ्या. एमसीबी मिनिएचर सर्किट ब्रेकर नक्की त्याचा यूज काय आणि त्याचा ॲप्लिकेशन काय याचा यूज नक्की पाठ ठेवा की एमसीबी काय करतं. तर फ्यूजच्या ऐवजी आपण आता एमसीबी वापरतो. ओके. ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड म्हणून एक टॉपिक आहे. आता तो तुम्ही पाहिला नसेल मला चांगलं माहिती आहे कारण मी पहिल्यांदाच हा शब्द तुम्ही इथे पाहिला असेल स्क्रीनवरती. तर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड म्हणून टॉपिक आहे. तो प्रॉपरली बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा राहील. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की हा कुठे याच्या आजूबाजूच्या लाईनी पण प्रॉपरली बघून घ्या. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पेज नंबर 51 आणि 53. पेज नंबर 51, 52, 53 असे 3 पेज नंबर आहे टोटल. ओके. सो पेज नंबर 51 आणि 53 हे 3 पेज नंबर आहेत. या 3 पेज नंबरवरती नक्की काय आहे? सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो बॉक्स आहे म्हणजे हे जे आहे म्हणजे हा ब्लू कलरचा बॉक्स हा खरंच आय-एम-पी आहे आणि याच्यावरती खरंच काम करा. प्रत्येकाने काम करा. जेणेकरून बऱ्यापैकी तो तुम्हाला बऱ्यापैकी फायदा राहील. ओके. 51, 52, 53 ला आधी तुम्ही प्रॉपरली पाहिलं नाही. त्याच्यामध्ये फक्त राइट हँड थंब रूल आणि ते सगळं पाहिलं. सोलेनॉइड हा खूप आय-एम-पी पॉइंट आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा आय-एम-पी पॉइंट आहे. सोलेनॉइड तुमचं बार मॅग्नेट सारखं काम करतं हे पण लक्षात ठेवा. कारण हे पॉइंट मुलांनी पाहिले नाहीये. तिथे शेवटच्या लाईनमध्ये आहे, की सोलेनॉइड हे आहे बार मॅग्नेट सारखं काम करतं. हे एमसीक्यू आणि 1 मार्कासाठी लक्षात ठेवा. राइट हँड थंब रूल सगळ्यांनी पाहिला असेल. मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर हा पॉइंट पण तुम्ही आय थिंक सो मिस केला असेल. ओके. सो हा पण एक व्यवस्थित लक्षात ठेवा, की मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर सुद्धा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे गेल्यानंतर पेज नंबर 54 वरती पूर्णपणे फोकस तुमचा पाहिजे. पेज नंबर 54 वरती फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर हा टॉपिक नसेल पाहिला. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल सगळ्यांनी पाहिला असेल. दुसरी गोष्ट इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल आलेलं म्हणजे त्या पेजवरती फक्त प्रिन्सिपल आले. प्रिन्सिपल तत्व आहे म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी. पेज नंबर 55 आणि 56 वरती जे पॉईंट्स तुम्हाला बघायचे ते आहेत बऱ्यापैकी मी हायलायटर वापरतो. हो, हो. मॅजिक आहे. ठीक आहे. एक सेकंड. हां. सो 55 आणि 56 वरती काय करायचं? सो 55 आणि 56 वरती इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. जेव्हा पण लक्षात ठेवा, की इलेक्ट्रिक मोटर तुम्ही करणार आहे. तर इलेक्ट्रिक मोटर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचं कन्स्ट्रक्शन वेगळं करायचं, त्याचं वर्किंग वेगळं करायचं. ओके. कारण ह्या दोन्हींमध्ये मुलं भरपूर कन्फ्यूज होतात आणि दोन्ही पण सोबत पाठ करतात आणि त्यांना त्याच्यामधला डिफरन्स माहीत नाही, की कन्स्ट्रक्शन काय आणि वर्किंग काय. ओके. तर सगळ्यात पहिलं प्रिन्सिपलवरती काम करा. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल लिहायचं. प्रिन्सिपल लिहिल्यानंतर कन्स्ट्रक्शन लिहायचं. कन्स्ट्रक्शन नंतर वर्किंग लिहायचं आणि वर्किंग नंतर यूज. असं एकदम सिक्वेन्समध्ये ते पाठ करायचं. आलं लक्षात इथपर्यंत? जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी ते
म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला ते समजेल. पहिलं प्रिन्सिपल, नंतर कन्स्ट्रक्शन, नंतर वर्किंग, नंतर यूज. कार्बन ब्रशेसवरती बऱ्यापैकी मुलांना हे नाही माहिती की काय गोष्ट आहे. कार्बन ब्रशेस जे आहेत, ते कार्बन ब्रशेसवरती फोकस करा. मोटर आणि जनरेटरमध्ये कार्बन ब्रशेस वेगवेगळे वापरलेले आहेत. हे माहीत आहे की नाही माहीत नाही, पण प्रॉपरली याच्यावरती भर द्या. कन्फ्युजिंग जर स्टेटमेंट म्हणली किंवा कन्फ्युजिंग क्वेशन म्हणला तर लिहिता येणार नाही. स्प्लिट रिंग्समध्ये पण जरा थोडासा बदल आहे. म्हणजे अर्ध्या बांगड्या त्या रिंग्स ज्या आहेत एका मोटर म्हणजे मोटर किंवा जनरेटरमध्ये संपूर्ण बांगडी आहे, म्हणजे संपूर्ण रिंग आहे आणि कशामध्ये हाफ रिंग्स आहे. प्रॉपरली त्याच्यामध्ये बघा. पेज नंबर 57 आणि 58 ओके. सो पेज नंबर 57 आणि 58 ही गोष्ट खूप महत्वाची. 57 आणि 58 वरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅराडेज लॉ, गॅल्व्हनोमीटर, इंड्यूस करंट आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल हे सगळे पॉईंट व्यवस्थित बघून घ्या. पेज नंबर 59-60 अल्टरनेटिंग आणि डायरेक्ट करंट मधला डिफरन्स प्रॉपरली करा वर्सेस त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, म्हणजे ग्राफ दिलेलं हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर वरती या त्याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि त्याचं सोबत वर्किंग. ओके. सो याची काही गरज नाहीये, पण बऱ्यापैकी तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की त्याचं वर्किंग सुद्धा तुम्हाला करायचं आहे. सो वर्किंग वरती पण तुम्ही काय करा, प्रॉपरली भर द्या, जेणेकरून तुमचे सगळे पॉईंट्स बऱ्यापैकी कव्हर होतील. ओके. आता तेच जर पाहिलं आपण, तर आपण त्याचा पेपर सुद्धा बघून घेऊया. मराठीमध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. आता हा पेपर कुठे आहे? तर हा इलेक्ट्रिक करंटचा 40 मार्काचा पेपर आहे. बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असावा, की हा पेपर काय आणि म्हणजे गेल्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं, की हा इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा 40 मार्काचा 2 तासाचा हा पेपर आहे. याच्यामधले आपल्याला सगळे मेन पॉइंट्स काढायचे आहेत आता. सो सगळे बऱ्यापैकी आता काय करा, एमसीक्यू ठीक आहे. एमसीक्यू बद्दल तुम्हाला माहीत असेल. एमसीक्यू बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर 1बी मध्ये ऑड मॅन आउट आहे, मॅच द फॉलोइंग, ट्रू आणि फॉल्स, नेम द फॉलोइंग आहे. दुसरी गोष्ट हे कमर्शियल, द युनिट यूज टू मेजर हे खूप महत्वाचं आहे. कमर्शियल इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन हे शब्द बऱ्यापैकी मुलांनी नाही बघितले. इलेक्ट्रिक बल्बमध्ये आपण टंगस्टन वापरतो. इथं प्रॉपरली जर तुम्हाला भेटलं, मी खाली येतो डायरेक्ट. मी 2बी मध्ये येतो कारण खूप महत्वाचं आहे. 2बी मधला प्रश्न चालू करूया आपण 2026 साठी आयएमपी. सोलेनॉइड काय हे माहित असलं पाहिजे. पहिला पॉईंट. सोलेनॉइड नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ड्रॉ नीट लेबल डायग्राम शोईंग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स थ्रू इट. सोलेनॉइडचं डायग्राम व्यवस्थित आलं पाहिजे. मी काही मुलांना माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांना सांगितलं होतं करायला, पण त्यांना प्रॉपरली ते काढता आलं नाही. त्यांनी टेस्टमध्ये पण चुकवलेलं आहे. सो सोलेनॉइड, त्याच्या आजूबाजूला लाईन्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस याचा डायग्राम प्रॉपरली करायचं. याचा डायग्राम 4-5 वेळा प्रॅक्टिस करा. ते स्प्रिंग सारखा डायग्राम हे पण मी सांगतोय. सो आता मी जेवढे पण पॉईंट्स पुढे बोलतोय ते सगळे पॉईंट्स व्यवस्थित मार्क करून ठेवा, प्रॉपरली व्यवस्थित. ओके. हा फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक करंटचा पेपर आहे. हा कुठे भेटेल? हा वेबसाईटवरती भेटेल, आपला क्लास.in. सो व्यवस्थित आपला क्लास.in वरती जावा. युट्यूबवरती आधी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी ते डाउनलोड करू शकता. दुसरी गोष्ट, की दुसराच प्रश्न इथं आलाय, की सगळ्यात महत्वाचं की डिस्टिंग्विश बिटवीन अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. सो ह्या दोघांचा डिफरन्स जो आहे तो प्रॉपरली तुम्ही करायचा हे लक्षात घ्या. त्यानंतर हे न्यूमेरिकल आहे. सो प्रॉपरली हे न्यूमेरिकल केलं तर चांगलीच गोष्ट आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल सगळ्यांचा असेल. परत एक न्यूमेरिकल आले. न्यूमेरिकल वरती भर द्या आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल्स नसेल समजत, तर सगळ्यांनी पटापैकी कमेंटमध्ये टाकून द्या, की मला न्यूमेरिकल्स आयएमपी पाहिजे. सायन्स 1 साठी ते सगळे न्यूमेरिकल्स मी एका व्हिडिओमध्ये घेऊन येईल, जे तुम्हाला बऱ्यापैकी मदत करतील. पुढे गेल्यानंतर स्टेट जूल्स लॉ ऑफ हिटिंग हा 3 मार्कासाठी आलेला आहे आणि जूल्स लॉ ऑफ हिटिंग आलाय. इट्स मॅथमॅटिकल फॉर्म्युला सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन्स पण विचारले आणि जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय हे सुद्धा विचारले. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ गॅल्व्हनोमीटर, म्हणजे आता हा क्वेश्चन गॅल्व्हनोमीटर वरती पूर्णपणे भर झालाय. गॅल्व्हनोमीटर काय तर प्रॉपर बघा काय नंतर. ओके. अॅममीटर पण आहे, व्होल्ट मीटर पण आहे, गॅल्व्हनोमीटर 3 मीटर आहे आपल्याकडे. ओके. सो तिन्ही मीटर प्रॉपरली जाऊन बघा. राईट हँड थंब रूल विथ द हेल्प ऑफ डायग्राम विचारले. जेव्हा डायग्राम्स येतात, जेव्हा न्यूमेरिकल्स येतात, ते एक लक्षात घ्या की तुम्हाला ते बऱ्यापैकी मांडायचे आणि बऱ्यापैकी सॉल्व्ह करायचे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन दोन वेगळे डिफाईन इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉ ऑफ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय त्यांनी विचारले आणि सेकंड मध्ये विचारले की फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन काय. आता तुम्ही राईट हँड थंब रूल मध्ये एक गोष्ट शिकलेत, जर वायरमधून करंट फ्लो होत असेल तर त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. तसंच जर तुम्ही एखाद्या कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड सारखी चेंज केली तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा इलेक्ट्रिक करंट तयार होतो. हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एकदम सोप्या भाषेमध्ये आहे, जास्त याला डीप मध्ये करायची गरज नाहीये. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो बऱ्यापैकी आहे शॉर्ट सर्किट. इथे मी खाली अंडरलाईन करतो शॉर्ट सर्किट. सो शॉर्ट सर्किट बद्दल त्यांनी प्रॉपरली आणि त्याचे सगळे आकर्स विचारले. ओके. पुढे गेल्यानंतर सोलेनॉइड वरतीच प्रश्न आले. 3 प्रश्न आहेत छोटे-छोटे बघा. व्हॉट डज द पॅटर्न ऑफ मॅग्नेटिक लाईन्स इंडिकेट्स? व्हिच पोल इज फॉर्म्ड ॲट द ओपन एंड ऑफ द सोलेनॉइड? कंपेअर दिस फील्ड विथ द बार मॅग्नेट. सो बार मॅग्नेटची फील्ड आणि त्याची फील्ड सारखीच असते. ओके. तर पोल सुद्धा विचारले. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल 2 पोल असतात मॅग्नेटला, हे माहिती आहे तुम्हाला. आता सेक्शन डी मध्ये त्यांनी प्रॉपरली इलेक्ट्रिक मोटर म्हणजे एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर विचारले आणि दुसरी गोष्ट की एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ एसी इलेक्ट्रिक जनरेटर, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि रूल्स कोणते कोणते वापरतात हे माहित असलं पाहिजे. मोटरला कोणता रूल वापरतो आणि जनरेटरला कोणता रूल वापरतो. ओके. दुसरी गोष्ट की मराठीमध्ये देखील पेपर आहे हा
मराठीमध्ये जो पेपर आहे, ते मराठीमधला पण पेपर आपल्याकडे आहे, की जे प्रामुख्याने जे मेन पॉइंट्स मी आता सांगितले, ते सगळे तुम्हाला ब्रॅकेट्समध्ये देखील भेटतात. म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची व्याख्या करा, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन स्पष्ट करा. असा मी प्रॉपर मराठीमध्ये देखील म्हणजे ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे. ही प्रश्नपत्रिका सगळे वेबसाईट्सवरती अवेलेबल आहे. तिथे जाऊन प्रॉपरली डाउनलोड करा आणि जर डाउनलोड कसे करायचे हे माहीत नसतील, तर मग बऱ्यापैकी काय करा, बऱ्यापैकी एक व्हिडिओ बघून घ्या, जो YouTubeवरती आपण टाकलेला आहे. ओके. धन्यवाद. भेटूया पुढच्या डेमध्ये. आजचे सगळे आय-एम-पी पॉइंट्स करून झोपा. तसं झोपू नका. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा दिवस उद्या नाहीये. तुमच्यासोबतचा कुठेतरी पुढे निघून जाईल. तुम्ही कुठेतरी मागे राहून जाल. तर मागे राहू नका. पुढे जाण्याची धमक स्वतःमध्ये ठेवा. आज आई-वडिलांनी 13 वर्ष कष्ट करून आपल्याला पोसले आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक गोष्ट जी आपल्याला पाहिजे ती दिली. याचा अर्थ आपण ते वाया घालवले नाही पाहिजेत. त्या सगळ्या पैशांचं काहीतरी चीज झालं पाहिजे आणि त्या सगळ्या मेहनतीचं काहीतरी चीज झालं पाहिजे. ह्या 30 दिवसामध्ये मला पूर्णपणे सपोर्ट करायचा आहे. 30 दिवसामध्ये संपूर्ण शेड्यूल रोजच्या रोज फॉलो करायचे आणि बऱ्यापैकी हे सगळ्यांसोबत शेअर करायचे. सबस्क्राईब तर करावंच लागणार आहे, कारण पुढचा व्हिडिओ वेळेत भेटण्यासाठी सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे. ओके. सो भेटूया उद्याच्या डे 5 मध्ये आणि बघूया उद्याच्या डे 5 मध्ये सायन्स 1च्या 5व्या चॅप्टरचे कोणते आय-एम-पी बघायला भेटतात ते.